नमस्कार. आपण पाहत आहात शिरूर वार्ता. मी नितीन पवार, संपादक, शिरूर वार्ता. आज एक वेगळा विषय घेऊन मी आपल्यासमोर आहे. तो विषय आहे शिरूर नगरपालिका निवडणूक 2025 याबाबतचा एक आढावा. शिरूर नगरपालिका निवडणूक 2025 ही तब्बल 9 वर्षानंतर शिरूरकरांना अनुभवायला मिळाली. या निवडणुकीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये अनपेक्षित अशा घटनांनी एक जनमानस ढवळून गेले. पारंपरिकरित्या शिरूरमध्ये उद्योगपती प्रकाश धारीवाल, त्यांचे वडील श्री रसिकलाल धारीवाल आणि धारीवाल कुटुंबीय हे शिरूर शहर विकास आघाडीच्या अंतर्गत निवडणुका लढवत असत, निवडणुका जिंकत असत. जवळपास सर्व जागांवर त्यांना यश मिळत असे आणि त्याबाबत अनेक त्या वेळच्या विरोधकांनी त्यांना पराभूत करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु ते कधी यशस्वी ठरले नाहीत. फारसे यशस्वी ठरले नाहीत याची वेगवेगळी अनेक कारणं होती. ते उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी यावेळेस या निवडणुकीमध्ये त्यांचा जो शिरूर शहर विकास आघाडी हा जो गट आहे याच्या अधिकृतपणे याच्यामार्फत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलेला होता. त्यांनी कारणे सांगितली की ते त्यांच्या व्यावसायिक कारणांमुळं, कौटुंबिक कारणांमुळं, इतर काही अनेक गोष्टी असतील त्या कारणांमुळं वेळ देऊ शकणार नाहीत आणि त्यामुळं ते शिरूर शहर विकास आघाडीच्या माध्यमातून काही यावेळेस नगरपालिकेसाठी मैदानात उतरत नाही आहे आणि त्यांचा कोणी वापरही करून घेऊ नये, ते कोणाला मदतही करणार नाहीत, त्यांच्या नावाचाही वापर करून घेऊ नये, अशा प्रकारे त्यांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या होत्या. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा एक घटक याच्यामध्ये होता, ते माजी आमदार बाबूरावजी पाचरणे. बाबूराव पाचरणे हे यावेळेस हयात नाहीत. त्यांची लोकप्रियता ही पक्षातीत अशा प्रकारची होती. ते या निवडणुकीत नसणे ही एक महत्त्वाची बाब प्रकर्षाने जाणवली. तिसरा महत्त्वाचा घटक माजी आमदार अशोक पवार. माजी आमदार अशोक पवार यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये शिरूर शहर तालुक्यामध्ये कामे केलेली होती, तरी पण काही वादग्रस्त बाबी त्यांच्या बाबतीत घडलेल्या होत्या. त्याच्यामुळे काही लोकांची नाराजी त्यांच्यामध्ये बाबत होती आणि ते अनुभवी असल्याने त्यांनी शेवटी स्वतःवर जबाबदारी घेत राज्यस्तरावर असलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने जुळवाजुळव करायला सुरुवात केली आणि त्यांनी आपले महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार उभे केले. आणखीन महत्त्वाचा घटक होता विद्यमान आमदार माऊली आबा कटके. हे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, ज्यांचं चिन्ह घड्याळ हे आहे, याच्यासह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह या निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांनी उमेदवार मोठ्या प्रमाणात सर्व दिले. प्रचारही जोरदार केला. त्यांच्या उमेदवार नगराध्यक्षपदासाठीच्या ऐश्वर्याताई पाचरणे यांनी विशेष लक्ष वेधून घेतले. एक नवीन चेहरा, उत्साही चेहरा, अशा पद्धतीने त्यांची प्रतिमा शिरूर शहरामध्ये निर्माण झाली. महाविकास आघाडीतील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार उज्ज्वलाताई खांडरे यांना देखील तेवढाच आत्मविश्वास प्रचारादरम्यान दिसला.
त्यांच्या मागं माजी आमदार अशोक बापू पवार, शिरूरमधले बरेचसे माजी नगरसेवक, त्यांचं ठिकाण या ठिकाणी त्या लोकल असल्यामुळे आणि वर्षानुवर्षे त्या राजकारणात असल्यामुळे आणि यशस्वी होत असल्यामुळे सौम्य स्वभाव आणि प्रकाश धारीवाल यांच्याशी असणारी जवळीक, माजी आमदार अशोक बापू पवार यांच्याशी असणारी जवळीक, अशा वेगवेगळ्या कारणामुळे त्यासुद्धा एक महत्त्वाच्या नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी त्या स्पर्धेत राहिल्या. त्याचबरोबर एकूण आढावा घ्यायचा झाला तर यावेळेस एकूण 24 जागांसाठी 202 उमेदवार नगरसेवक पदासाठी म्हणून उभे राहिलेले. त्याचबरोबर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 9 उमेदवार रिंगणात होते. आणि विशेष गोष्ट ही होती की यावेळेस नगराध्यक्षपद हे OBC महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे ही जी प्रमुख नावं आता घेतली गेली ते OBC महिला उमेदवार आहेत. आणि एकंदरीतच 50% महिला आरक्षण नगराध्यक्षपद OBC महिला उमेदवारासाठी असल्याने एकूणच महिलांची संख्या ही मोठ्या संख्येने प्रचारादरम्यान दिसत होती. आणि एक नवीन चित्र या प्रचारादरम्यान शिरूर शहराने पाहिले. पुष्कळ जुन्या लोकांनी असे मत व्यक्त केले की अशी निवडणूक यापूर्वी कधी झाली नव्हती. या निवडणुकीमध्ये 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 2 शिवसेना उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या, अजित पवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, भारतीय जनता पक्षाचे असे सर्वांनी मिळून आपापले उमेदवार उभे केलेले होते. त्यामुळे बरेच असे इच्छुक उमेदवार असे होते की त्यांना हौस होती की कुठल्या तरी पक्षाचं आपल्याला तिकीट मिळावं आणि त्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीच्या ह्या चित्रामध्ये आपण असावं. आणि ती पूर्ण झाली हे एक या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मात्र अगदी ऐन वेळेस वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या विचारधारांमध्ये असलेल्या ज्या 3ऱ्या 4थ्या 5व्या फळीतील जे उमेदवार होते त्यांनी एकदम वैचारिक कोलांटी उडी मारून एकदम बहुजन विचारधारेचा असेल तर एकदम तो भाजपचा उमेदवारी त्यांनी घेतल्याचं दिसलं. शिवसेनेचा असेल तर त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतल्याचं दिसलं. असं सगळं उलटंसुलटं करून सगळे हे जे इथून पूर्वी असायचे त्या सगळ्यांना कुणाचं ना कुणाचं तरी पक्षाचं तिकीट मिळालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या भोवती प्रचारासाठी कार्यकर्ते, फलक, ती सगळी यंत्रणा चालताना दिसल्यामुळे त्यांचंही मनाचं समाधान झालं. आणि एक हे वेगळं चित्र पाहायला मिळालं यावेळेस शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या इतिहासामध्ये. आता या प्रचारामध्ये या निवडणुकांमध्ये यावेळेस मुद्दे कोणते होते? यामध्ये साधारणपणे पाणी पुरवठा, रस्त्यांची असणारी दुरवस्था, रस्ते कमी कालावधीमध्ये नादुरुस्त होतात, कामे केली जातात पण ते नादुरुस्त होतात आणि परत कामे केली जातात, परत नादुरुस्त होतात. म्हणजे याचा अर्थ त्याचा जो दर्जा आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. शिरूर ही एक महत्त्वाची बाजारपेठ असल्यानं 3 तालुक्याचे लोक श्रीगोंदा, पारनेर आणि शिरूर शहरामध्ये बाजारासाठी वगैरे येत असतात. या ठिकाणी त्याबाबतच्या सर्व सोयी, विकास
रस्ते, बाकीच्या जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे याबाबतचा मुद्दाही महत्त्वाचा मुद्दा होता. त्यानंतर आपण विचार केला तर काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येतील, की काही व्यक्ती ज्या आहेत की त्यांच्या व्यक्तिगत प्रतिमेमुळे अजूनही लोकप्रियतेच्या बाबतीत मेजॉरिटीमध्ये असतील असं आम्हाला वाटतं. अशी काही ते व्यक्तिगत व्यक्तिमत्व आहेत. याच्यामध्ये वार्ड क्रमांक 1मध्ये संगीता मल्लाव या एक उमेदवार होत्या नगरसेवक पदासाठी. त्यांचा स्वभाव, साधेपणा आणि त्यांचं काम असलेलं त्या वार्डमध्ये याच्यामुळं त्यांचं एक स्थान तसंच भक्कम असल्याचं दिसलं. त्याचप्रमाणे नेहमी निवडणुकीत असणारे शिरूरमधले एक महत्त्वाचे गुलाबशेठ धाडीवाल यांची कन्या असलेली उमेदवार होती. त्यांचा देखील प्रभाव त्या ठिकाणी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हा निश्चित पूर्वीसारखा आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये काय बदल होतील आता हे निवडणुकीनंतर कळेल. आणखीन एक महत्त्वाची विशेष नोंद घेण्यासाठी, गेल्याच नगरपालिकेमध्ये वैशालीताई वाखारे या नगराध्यक्षपदी होत्या. मात्र यावेळेस त्यांना अक्षरशः अपक्ष म्हणून उभं राहावं लागलेलं आहे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या आत्मविश्वासाने प्रचार केला आणि खात्रीलायकपणे असं त्यांचे समर्थक सांगायचे की त्या निवडून येतील किंवा मोठ्या प्रमाणामध्ये मते त्यांना मिळतील. तर अशी ही एक बाजू होती, परंतु त्या कुठल्या आघाडीपर्यंत पक्षाकडून वगैरे नव्हत्या. हे असं का घडलं त्यांच्या बाबतीत वगैरे हे सगळा आणखीन याबाबतची बरीचशी चर्चा आहे. त्यानंतर एकंदरीत पाहता आता वेगवेगळ्या प्रकारची जी सर्व मतमोजणीसाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे, कामे आहेत, ती पूर्ण झाली. एकूण 35 मतमोजणी केंद्र यावर सुमारे 1100 कर्मचारी तैनात होते. मतदानाच्या दिवशी 190 कर्मचारी ड्युटीवर होते. EVM मशीन सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. पोलीस यंत्रणेने सतर्कपणे काम केल्याचे सांगण्यात आले. यावेळी शहरांमध्ये फिरत असताना या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याची चर्चा ऐकायला मिळाली. ठाम असा पुरावा काहीच्या बाबत मिळाला नाही. एकूण जवळपास 30 ते 40 कोटी रुपये या निवडणुकीमध्ये खर्च केले गेले अशी चर्चा झाली, अजूनही होती आहे. वेगवेगळे आकडे वेगवेगळे पद्धतीने लोक, काही काल्पनिक काही वास्तव असे सांगताना दिसत आहेत, दिसले. कोणी म्हणाले की एका मताला 22,000 रुपये दिले, कोणी म्हणाले 500 दिले. अशा वेगवेगळ्या अशा प्रकारच्या चर्चा हे प्रत्येक वेळेस आजपर्यंत आपण सर्वांनी पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत. वास्तव काय ते त्यांनाच माहीत आणि कोणत्या ठिकाणी कसे काय हे पैसे वाटप होते वगैरे हेही त्यांनाच माहीत. तर पैशाचा अशा पद्धतीने वापर झाल्याचं चित्र आहे. काही मतदारांना वेगवेगळ्या ठिकाणी, बहुधा शिरूर नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर नेऊन त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करणे,
त्यांना त्या ठिकाणी पिण्याची व्यवस्था करणे, अशा प्रकार दिसत होते. 10-12 मतदारांना घेऊन एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्यांना जेवण देणे, इतर काही पोरांची व्यवस्था करणे पिण्याची, खाण्याची, अशा प्रकारे काही किरकोळ गोष्टी दिसत होत्या. पण त्या नेमकी त्याच कारणासाठी त्यांनीच केल्या वगैरे असं काही गोष्टी याच्यामध्ये कधी पुराव्यानिशी सापडत नसतात. पोलिसही पकडत नसतात, निवडणूक अधिकारीही तसं करत नाहीत, वगैरे वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी पत्रकारही फारसं याच्यावर बोट ठेवत नाहीत किंवा काही स्टिंग ऑपरेशन वगैरे करत नाहीत. आणि जर करायला जाईल तर मोठी भीती, फिजिकल अटॅक वगैरे होईल की काय. तसा झालाच तर त्याला मोठे आणखीन अगदी प्राणघातक संकटाला सामोरं जावं लागू शकतं. अशा प्रकारची ही परिस्थिती या ठिकाणी यावेळी दिसली. आता साधारणपणे 4 तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु ही मतमोजणी 4 तारखेची रद्द केली गेली आणि ती पुढे ढकलली. याच्यामुळं अनेकांनी निराशा व्यक्त केली, संशय व्यक्त केला, नाराजी व्यक्त केली. अनेकांची धाकधूक वाढलेली आहे. या बाकीच्या मधल्या दिवसांमध्ये काय आणखीन कारनामे केले जातात की काय. पार लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत जे नेहमी आरोप केले जातात ते म्हणजे निवडणुकीचं जे मतदान मशीन हे याच्यामध्ये घोळ करून किंवा मॅनिप्युलेट करून त्या गोष्टींमध्ये हवे तसे निकाल आणले जातात, असे आरोप जे आहेत, तर हे फार दिल्लीपासून गल्लीपर्यंत झालेले आहेत यापूर्वी. तसं काही घडतं आहे का काय. तर एकंदरीत आता याच्यामध्ये मधला काही वेळ वाट पाहणे हेच फक्त शिरूरच्या नागरिकांच्या, मतदारांच्या, उमेदवारांच्या हातामध्ये राहिलेलं आहे. आणि या उमेदवारांचं भवितव्य, अर्थात ते विजयी होतील की नाही, हे त्या मतमोजणीच्या नंतरच समजेल. तोपर्यंत आपण सर्वांनी या गोष्टीच्या बाकीच्या सगळ्या चर्चा करण्याबरोबरच चिकित्सा शोध घेतला तरी काय चुकीचं नसतं ते. लोकशाहीमध्ये, शिरूर शहरामध्ये लोकशाहीची मूल्ये आहेत ही अजून यायला किती वर्ष लागतील हे सांगता येत नाही. त्यामुळं शिरूरमध्ये तेच घडलेलं आहे. आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुका लेवलला, महानगरपालिका लेवलला सुद्धा तेच घडताना दिसतं आपल्याला. आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून घडताना दिसतं. खरं मतदान या देशामध्ये कधी झालेलंच नाही. या मतदानामध्ये नेहमी वेगवेगळे लोकांनी, सत्तेमध्ये राहिलेल्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची साधनं वापरून मतदानावर, निकालावर प्रभाव निर्माण केलेला आहे. त्यामुळं आम्ही पण तो का करू नये असे पण सत्तेतले लोक म्हणतात की तुम्ही त्यापूर्वी तसंच केलेलं आहे, आम्ही का करू नये असं खाजगीमध्ये बोलतात. तर एकूणच ती संस्कृतीच अशा पद्धतीची लोकशाहीच्या नावाखाली निर्माण झाली. आणि या पद्धतीची आता ही आपली लोकशाही एक जगातली आगळीवेगळी लोकशाही म्हणून अगदी एखाद्या संग्रहालयामध्ये संग्रहित ठेवावा असा मॉडेल आपणच निर्माण केलं भारतीय लोकांनी. आता त्याचे चांगले आणि वाईट सगळे परिणाम आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागणार आहेत. आणि म्हणूनच आता याच्याबद्दल काही जास्त बोलणेही मला योग्य वाटत नाही. आपण सुज्ञ आहात.
या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.